काय शिकतोय? रोल ऑफ मायक्रोब इन इंडस्ट्रियल प्रोडक्शन. इंडस्ट्रियल प्रोडक्शनसाठी काय काय कसलं प्रोडक्शन आहे पा, त्यामध्ये आपण अल्कोहोलिक बिव्हरेजेस पाहिले. आता सेकंड आज पाहणार आहोत प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक ॲसिड. त्यामध्ये पहा मायक्रोब आर also used for commercial and industrial production of certain organic acid. मायक्रोबचा उपयोग करून त्यापासून काय काय तयार केलं जातं? ऑर्गॅनिक ॲसिड तयार केले जातात. कशाच्या दृष्टीने? कमर्शियल अँड इंडस्ट्रियल प्रोडक्शन. कमर्शियल म्हणजे काय? आपल्याला पैसा मिळवण्यासाठी ऑर्गॅनिक ॲसिड हे या मायक्रोबचा वापर करून अशा वेगवेगळ्या प्रकारचे ॲसिड तयार केले जातात मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून. नंतर त्यामध्ये दिस कंपाऊंड्स कॅन बी प्रोड्यूस डायरेक्टली फॉर ग्लुकोज. 260 पेज नंबर आहे. These compounds can be produced directly from glucose or formed as the end product from pyruvate or ethanol. आता इथनं पुढचं जो टॉपिक आहे ते सोपे आहेत पहा. अगोदर जी फर्मेंटेशनची प्रोसेस आहे ते समजणं महत्त्वाचं आहे पहा. आता इथनं पुढे जे प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक ॲसिड असेल, नंतर प्रोडक्शन ऑफ विटॅमिन्स असेल, प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक असेल, प्रोडक्शन ऑफ एन्झाईम्स असतील, हे सोपे पॉईंट आहेत पहा. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे? मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून ऑर्गॅनिक ॲसिड तयार करायचे. कोणत्या दृष्टीने? कमर्शियली पण आणि इंडस्ट्रीसाठी पण काय करायचे? ॲसिड तयार करायचे. आणि दिस कंपाऊंड कॅन बी प्रोड्यूस डायरेक्टली फ्रॉम ग्लुकोज. आता हे जे कंपाऊंड असतात हे डायरेक्टली कशापासून तयार होतात? ग्लुकोज. आणि मग हे जे कंपाऊंड असतात त्या कंपाऊंडचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचे? ॲसिडिक फॉर्ममध्ये करायचे. येते लक्षात? जे कंपाऊंड वापरले जातात त्या कंपाऊंडचं रूपांतर कशामध्ये करायचे? ॲसिडमध्ये केलं जातं. मग या ग्लुकोजपासून ग्लुकोनिक ॲसिड तयार केलं जातं. पायरुवेटपासून पायरुविक ॲसिड तयार केलं जातं. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे ॲसिड तयार केले जातात पहा. समजा फक्त एवढं लक्षात ठेवा, मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून ऑर्गॅनिक ॲसिड तयार करायचे. मग ते ऑर्गॅनिक ॲसिड कोणते आहे ते आपण पुढची एक्झाम्पल पाहणार आहोत. मग या ॲसिडचा वापर करून काय करायचे? पैसा पण कमवायचा आहे आणि इंडस्ट्री लेवलला पण त्याचा वापर करायचा आहे. आणि हे जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडचं कन्व्हर्जन केलं जातं. हे जे कंपाऊंड असतात ते त्याच्यामध्ये कसल्यामध्ये कन्व्हर्जन केलं जातं? ॲसिडमध्ये. कंपाऊंडचं रूपांतर कोणत्या फॉर्ममध्ये केलं जातं? ॲसिडिक फॉर्ममध्ये केलं जातं. विथ द हेल्प ऑफ कशाचा वापर करून? विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रोबचा वापर करून हे कन्व्हर्जन केलं जातं. कंपाऊंड इज कन्व्हर्टेड इंटू ॲसिडिक फॉर्म. मग या ग्लुकोजपासून ग्लुकोनिक ॲसिड तयार केलं जातं. पायरुवेटपासून पायरुविक ॲसिड तयार केलं जातं. अशा प्रकारे ॲसिड तयार केले जातात मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून. मग त्यांनी एक्झाम्पल दिले पहा. ऑर्गॅनिक ॲसिड आणि मायक्रोब्स यूज. कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम वापरून कोणतं ऑर्गॅनिक ॲसिड तयार केलं जातं पहा. याच्यावरती बऱ्याच वेळेला एंट्रन्सला क्वेश्चन विचारतात. येते लक्षात? थिअरीला पण तुम्ही ज्यावेळेला बोर्ड एक्झाम असते त्यावेळेला याच्यावरती क्वेश्चन विचारतात पहा. लक्षात ठेवा, एका वन सेंटेन्समध्ये किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये याच्यावरती कशापासून काय तयार होते, काय तयार करण्यासाठी कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर केला जातो तुम्हाला सुरुवातीला सांगितले. त्याची एक लिस्टच तयार करा. कोणता मायक्रोब त्यापासून काय तयार होते. आता ते एक्झाम्पल पहा. पहिलं कोणतं ऑर्गॅनिक ॲसिड आहे? सायट्रिक ॲसिड. तुम्हाला माहिती आहे सायट्रिक ॲसिड कशामध्ये असते? लिंबूमध्ये असते. आपली जी मोसंबी असते त्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड असते. हे कशापासून तयार केलं जातं? ॲस्पॅरगिलस नायझर. कोणतं मायक्रो ऑर्गॅनिझम आहे? ॲस्पॅरगिलस नायझर पासून सिट्रिक ॲसिड तयार केलं जातं पहा. नंतर सेकंड एक्झाम्पल आहे ग्लुकॉनिक ॲसिड. ते पण कशापासून तयार केलं जातं? ॲस्पॅरगिलस नायझर या मायक्रो ऑर्गॅनिझमपासूनच तयार केलं जातं. एकच मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, एकच मायक्रोब्यूज आहे, परंतु त्यापासून दोन वेगळ्या प्रकारचे ॲसिड आहे. एक कोणतं ॲसिड आहे? सिट्रिक ॲसिड आहे आणि दुसरं कोणतं आहे? ग्लुकॉनिक ॲसिड आहे. अशा प्रकारे लक्षात ठेवा.
कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम आणि त्यापासून काय तयार केलं जातं, कोणतं कंपाऊंड तयार केलं जातं, कोणतं ॲसिड तयार केलं जातं पहा. नंतर कोणतं आहे रायझोपस रायझस, त्यापासून फ्युमेरिक ॲसिड तयार केलं जातं. नंतर ॲसिटोबॅक्टर ॲसिडी, यापासून ॲसिटिक ॲसिड किंवा व्हिनेगर त्याला म्हणतात, ते तयार केलं जातं पहा. तर अशा प्रकारे हे मायक्रोबाईल तुम्हाला माहिती आहे, हे जे ॲसिड असतात ते ॲसिडचा वापर कशासाठी केला जातो, मग त्यामध्ये कमर्शियली पण त्याचं उत्पादन केलं जातं पैसा मिळवण्यासाठी. मग त्यामध्ये सायट्रिक ॲसिड असेल, ग्लुकोनिक ॲसिड असेल, त्यामुळे आपली जी इम्युनिटी आहे ती इम्युनिटी वाढवण्यासाठी काय सांगितलं डॉक्टर आपल्याला सांगतात, सी जीवनसत्व असलेलं काय खा, हे फ्रूट खा. त्यामध्ये लिंबू असेल किंवा मोसंबी असेल, त्यामध्ये इम्युनिटी वाढवण्यासाठी नंतर अनेक प्रकारचे फूड तयार करण्यासाठी या ॲसिडचा वापर केला जातो पहा. येते लक्षात. वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर तयार करण्यासाठी, त्याला विशिष्ट असा फ्लेवर येण्यासाठी सुद्धा हे ॲसिड मिक्स केले जातात. येते लक्षात. तर आज पुढचं पहा आता. द ऑर्गॅनिक ॲसिड आर फर्दर यूज्ड व्हेरियसली. द ऑर्गॅनिक ॲसिड आर फर्दर यूज्ड व्हेरियसली. असे जे ऑर्गॅनिक ॲसिड आपण पाहिले वेगवेगळ्या प्रकारचे, त्या ऑर्गॅनिक ॲसिडचा वापर म्हणजे बऱ्याच ठिकाणी केला जातो. फॉर एक्झाम्पल ए सिट्रिक ॲसिड यूज इज कन्व्हेन्शनरी. नंतर म्हणजे काय फूड प्रॉडक्ट, वेगवेगळ्या प्रकारचे फूड प्रॉडक्ट तयार करण्यासाठी या सायट्रिक ॲसिडचा वापर केला जातो. नंतर फ्युमेरिक ॲसिड इन रेझिन ॲज वेटिंग एजंट. वेगवेगळ्या प्रकारचे जे पेंटिंग असतं ना, जे पेंट असतात त्या पेंटमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारची स्मेल येण्यासाठी याचा वापर केला जातो पहा, त्यामध्ये फ्युमेरिक ॲसिडचा वापर केला जातो. नंतर पुढचा आहे ग्लुकोनिक ॲसिड इन मेडिसिन फॉर सोल्युबिलिटी ऑफ कॅल्शियम. त्यामध्ये कोणते ॲसिड आहे, ग्लुकोनिक ॲसिड आहे, त्याचा वापर मेडिसिनमध्ये केला जातो. कशासाठी, कॅल्शियम जे असतात आपल्या बॉडीमध्ये, जे कॅल्शियम आयन्स असतात त्यामध्ये ह्या आपल्या बॉडीमध्ये काय होतात, सोल्युबिलिटी म्हणजे ते काय होतं, डिझॉल्व होतात. त्यामध्ये काय होते, मग हे डिझॉल्व झाले, सोल्युबल झाले हे कॅल्शियम आयन्स, मग ते काय करतात, जे बोन्स असतात ते बोन्स काय करतात, त्यांना ते ॲब्सॉर्ब करता येतं पहा. येते लक्षात. आणि मग बोन्ससाठी कोणते आयन्स उपयोगी आहेत, कॅल्शियम. कॅल्शियमची कमतरता आपल्या बॉडीमध्ये जर कमी झाली तर आपले हाडं काय होतात, कमकुवत होतात. आणि मग हे जे आहे ग्लुकोनिक ॲसिड आहे त्याचा वापर मेडिसिनमध्ये केला जातो. कशासाठी, हे कॅल्शियम जे सोल्युबिलिटीसाठी, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये हे जे कॅल्शियम असतात ते डिझॉल्व होतात आणि मग ते डिझॉल्व झाले की त्यांना कोण ॲब्सॉर्ब करतं, जे आपले बोन्स असतात बॉडीमध्ये ते बोन्स त्यांना काय करतात, ते ॲब्सॉर्ब करता येतात, ते शोषून घेतात. जेवढं आपल्याला लागते तेवढं त्याचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे हे प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक ॲसिड आहे. समजलं हे. ऑर्गॅनिक ॲसिडमध्ये कोणकोणते एक्झाम्पल पाहिले आपण, सायट्रिक ॲसिड पाहिलं, नंतर ग्लुकोनिक ॲसिड पाहिलं, फ्युमेरिक ॲसिड पाहिलं, ॲसिटिक ॲसिड. अशा प्रकारे मायक्रोबचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिक ॲसिड तयार केले जातात. आणि ते कोणत्या दृष्टीने, कमर्शियली पण. कमर्शियली म्हणजे आपल्याला पैसा कमवायचा असेल त्यासाठी पण याचा वापर केला जातो आणि इंडस्ट्रीमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. आणि मग ते एक्झाम्पल पाहिले आपण, कोणत्या मायक्रोपासून कोणतं ॲसिड तयार होतं पहा. समजले बरोबर. आता पुढचं आहे प्रोडक्शन ऑफ व्हिटॅमिन्स. पुढचा पॉईंट कोणता आहे, प्रोडक्शन ऑफ व्हिटॅमिन्स. आता व्हिटॅमिन्स यामध्ये अगोदर सांगते पहा, हे जे व्हिटॅमिन्स असतात हे आपल्या बॉडीसाठी आवश्यक असतात, परंतु हे बॉडीमध्ये तयार होतात का, व्हिटॅमिन्स बॉडीमध्ये तयार होतात का. जसं आपण शुगर पाहिलं, आता ॲसिड पाहिलं, ते बॉडीमध्ये त्या बॉडीला त्याची आवश्यकता असते आणि ते बॉडी तयार करते, सिंथसाइज करते. परंतु काय व्हिटॅमिन जे असतात त्या आपल्याला व्हिटॅमिनची आवश्यकता असते, आपल्याला गरज असते, परंतु आपण बॉडीमध्ये ते तयार करू शकत नाही. आपल्याला बाहेरच्या सोर्सने आपल्याला ते व्हिटॅमिन्स आपल्याला मिळवावे लागतात. समजलं. तर व्हिटॅमिनचं मेन फंक्शन काय, ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी व्हिटॅमिनची आवश्यकता असते पहा. पण हे कोणते आहे, याला म्हणायचं इसेन्शियल म्हणायचे. याला काय म्हणायचं, इसेन्शियल म्हणजे आवश्यकता आहे परंतु बॉडीमध्ये तयार करत नाही. येते लक्षात. त्याला म्हणायचं इसेन्शियल. नेसेसरी म्हणजे काय,
त्याला बॉडीमध्ये पण त्याची आवश्यकता असते आणि ते बॉडीमध्ये सिंथसाइज केलं जातं, तयार केलं जातं, त्याला म्हणायचं नेसेसरी. अशा दोन वर्ड आहे, नेसेसरी आणि इसेन्शियल. विटॅमिन्स तयार केले जात नाही, ते काय केले जातात, बाहेरच्या सोर्सने आपल्याला मिळवावे लागतात, परंतु त्याची बॉडीला आवश्यकता असते. मग आता हे विटॅमिन्स म्हणजे काय, विटॅमिन्स म्हणजे दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट, इट इज द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, यासाठी या विटॅमिनची आवश्यकता असते. विटॅमिन्स म्हणजे काय आहे पा, विटॅमिन्स म्हणजे विटॅमिन्स आर द सम ऑर्गॅनिक नायट्रोजिनियस कंपाऊंड. विटॅमिन्स म्हणजे कोणते कंपाऊंड आहे, नायट्रोजिनियस कंपाऊंड आहे पा, ऑर्गॅनिक नायट्रोजिनियस कंपाऊंड विच आर कॅपेबल ऑफ परफॉर्मिंग मेनी लाईफ सस्टेनिंग फंक्शन्स इनसाइड आवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे फंक्शन होतात, जी कार्य होतात, ज्या प्रोसेसेस होतात, त्यासाठी काय असते, ते जे फंक्शन आहे ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला विटॅमिनची आवश्यकता असते पा. समजलं, विटॅमिन्स आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड नायट्रोजिनियस कंपाऊंड विच आर कॅपेबल ऑफ परफॉर्मिंग मेनी लाईफ सस्टेनिंग फंक्शन इनसाइड आवर बॉडी. आपल्याला बॉडीसाठी ज्या प्रकारचे जे याच्यामध्ये फंक्शन असतात ती पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये एक कॅपॅसिटी असते आणि मग ते फंक्शन कॅपेबल होण्यासाठी त्यासाठी जे नायट्रोजिनियस कंपाऊंड असतात त्याची आवश्यकता असते. त्या नायट्रोजिनियस कंपाऊंड म्हणजेच काय असतात, ते विटॅमिन्स असतात. पुढे पाहता, दिस कंपाऊंड कॅनॉट बी सिंथसाइज्ड बाय ह्युमन. आता सांगितलं, मग दिस कंपाऊंड्स कॅनॉट बी सिंथसाइज्ड बाय ह्युमन. ह्युमनमध्ये तयार होतात का, ही तयार होतात का, स्वतः तयार करतो का, नाही. आपल्याला बाहेरच्या सोर्सने आपल्याला ती मिळवावी लागतात, त्याला म्हणायचं इसेन्शियल म्हणायचं. पण आता सांगितले दोन वर्ड, इसेन्शियल आणि नेसेसरी. काही बॉडीमध्ये तयार केले जातात आणि ते बॉडीला आवश्यक असतात, काही बॉडीला आवश्यक असतात परंतु त्यामध्ये तयार केले जात नाही, बॉडीमध्ये सिंथसाइज होत नाही, त्याला म्हणायचं त्यामध्ये कोण आहे, विटॅमिन्स आहे. बॉडीला आवश्यक आहे पण तयार केले जात नाही, त्यामध्ये विटॅमिन्स आहे. आणि बॉडीला आवश्यक आहे ते बॉडीमध्ये तयार केले जातात, ते कोण आहे, त्यामध्ये फॉर एक्झाम्पल शुगर असेल, ॲसिड असतील, ते बॉडीला आवश्यक असतात आणि बॉडीमध्ये तयार केले जातात. मग दिस कंपाऊंड कॅनॉट बी सिंथसाइज्ड बाय ह्युमन. हे कंपाऊंड तयार केले जात नाही एक्सेप्ट विटॅमिन डी. विटॅमिन डी सोडून बाकीचे विटॅमिन्स तयार केले जात नाही, सिंथसाइज होत नाही. अँड देअरफॉर दे हॅव टू बी सप्लाइड इन स्मॉल अमाऊंट इन द डायट. आपल्याला आहारामधून छोट्या प्रमाणामध्ये स्मॉल अमाऊंटमध्ये आपल्याला ते घ्यावं लागतात बॉडीसाठी. देअरफॉर दे हॅव टू बी सप्लाइड इन स्मॉल अमाऊंट इन द डायट, म्हणजे आहारामधून आपल्याला ती मिळवावी लागतात. आता पुढं पहा, मायक्रोब आर कॅपेबल ऑफ सिंथसाइज द विटॅमिन्स, हेन्स दे कॅन बी सक्सेसफुली युज्ड फॉर द कमर्शियल प्रोडक्शन ऑफ मेनी ऑफ द विटॅमिन्स. अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे विटॅमिन्स असतात ते विटॅमिन्स आपल्याला तयार करता येतात कमर्शियली. आपल्याला जर व्यवसाय करायचा असेल त्यासाठी सुद्धा हे विटॅमिन्स तयार केले जातात. कसला वापर करून, वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम वापरून हे विटॅमिन्स तयार केले जातात. मायक्रोब आर कॅपेबल ऑफ सिंथसाइज द विटॅमिन्स. मायक्रोमध्ये त्याची कॅपॅसिटी आहे काय तयार करण्याची, विटॅमिन सिंथसाइज करण्याची, त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम त्याची कॅपॅसिटी आहे. अँड दे कॅन बी सक्सेसफुली युज्ड फॉर द कमर्शियल प्रोडक्शन. आणि मग त्याचा वापर करून आपण त्यामध्ये कमर्शियली सुद्धा त्याचा वापर करू शकतो, प्रोडक्शन ऑफ मेनी ऑफ द विटॅमिन. मग कोणकोणते विटॅमिन्स आहे, त्यामध्ये थायमिन आहे. कोणतं आहे, पहिलं थायमिन आहे, दुसरं रायबोफ्लाविन आहे, नंतर पायरिडोक्सिन आहे, नंतर फॉलिक ॲसिड आहे नंतर पॅन्थोथिनिक ॲसिड आहे. आपले जे बोन असतात त्या बोन डेव्हलपमेंटसाठी या ॲसिडचा वापर केला जातो. नंतर बायोटीन आहे, नंतर विटॅमिन B12 आहे, एस्कॉर्बिक ॲसिड आहे. नंतर बीटा कॅरोटीन आहे, त्याला म्हणायचं प्रो विटॅमिन ए. आणि पुढचं आहे एरोस्टिलॉल, त्यामध्ये प्रो विटॅमिन डी. म्हणजे जी आपली जी आयसाईट आहे, जे आपल्याला दिसते ती चांगली होण्यासाठी याचा वापर केला जातो. अशा प्रकारचे हे वेगवेगळे विटॅमिन्स त्यांनी सांगितले आहे, एक्झाम्पल सांगितले आहे.
हे विटॅमिन्स आपल्याला तयार म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून आपल्याला ते मिळवले जातात, तयार केले जातात आणि त्याचा वापर कमर्शियली पण करता येतो. पुढचं आता विटॅमिन्स आर मॅन्युफॅक्चर बाय फर्मेंटेशन. विटॅमिन्स आर मॅन्युफॅक्चर बाय फर्मेंटेशन युजिंग डिफरंट मायक्रोबियल सोर्स ॲज मेन्शन बिलो. मग हे जे विटॅमिन्स असतात त्याचा आपल्याला मॅन्युफॅक्चर करण्यासाठी त्यामध्ये फर्मेंटेशनचा वापर करून त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे मायक्रोबियल सोर्स असतात त्या मायक्रोबियल सोर्सचा वापर करून हे विटॅमिन्स त्याचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं पहा. मग असे कोणकोणते विटॅमिन्स आहे पहा, नेम ऑफ द विटॅमिन्स. त्यामध्ये कोणकोणते मायक्रोबियल सोर्स आहे, त्यामध्ये पहिला मायक्रोबियल सोर्स आहे त्यामध्ये न्यूरोस्पोरा गॉसिपी आणि एरोमोथिसियम ॲसिबी हे 2 मायक्रोचा वापर करून आपल्याला विटॅमिन B2 हे तयार करता येतं. नेम ऑफ द विटॅमिन सांगितले आणि इकडं मायक्रोबियल सोर्स सांगितलं आहे. याच्यावरती एंट्रन्सला क्वेश्चन विचारतात पहा, लक्षात ठेवा. या चॅप्टरमध्ये हेच आहे, याच्यावरती एंट्रन्सला असे क्वेश्चन विचारतात. नंतर थिअरीला पण MCQजमध्ये विचारतात पहा, कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. आणि आपण जसं आता ऑर्गॅनिक ॲसिड शिकलोय तसं यामध्ये विटॅमिन्स कोणते आहे आणि हे विटॅमिन कोणत्या मायक्रोबियल सोर्सपासून मिळवले जातात. त्यामध्ये पहिलं एक्झाम्पल सांगितलं, त्यामध्ये न्यूरोस्पोरा गॉसिपी आणि एरोमोथिसियम ॲसिबी या मायक्रोबियल सोर्सपासून विटॅमिन B2 मिळवलं जातं. नंतर दुसरं आहे सुडोमोनास निनायट्रिफिकन्स डिनायट्रिफिकन्स, यामध्ये विटॅमिन B12 हे मिळवलं जातं पहा. आणि तिसरं एक्झाम्पल आहे ॲस्पॅरगिरस नायझर, त्यापासून विटॅमिन C मिळवता येतं. तर अशा प्रकारे मायक्रोबियल सोर्स आणि त्यापासून काय मिळवलं जातं ते तुम्हाला सांगितले. अगोदर त्याची एका म्हणजे लिस्ट करा, कशापासून कोणता प्रोडक्ट तयार केला जातो, कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझमपासून कोणता प्रोडक्ट तयार केला जातो त्याची लिस्टच तयार करा. एका खाली एक असं सगळं लिहा, हे तुमच्या लक्षात राहील. हां, नंतर पुढचं आहे पहा, समजलं प्रोडक्शन ऑफ विटॅमिन्स. सोपं आहे, इथनं पुढं पॉईंट जे आहे ते फक्त लक्षात ठेवा. विटॅमिन्स म्हणजे काय, विटॅमिन्स म्हणजे काय, हे ऑर्गॅनिक नायट्रोजिनस कंपाऊंड आहे. हां, नायट्रोजिनस कंपाऊंड आहे आणि हे आपल्या बॉडीमध्ये आवश्यक असतात परंतु बॉडीमध्ये तयार करत होत नाही. कोणतं सोडून, फक्त विटॅमिन D सोडून बाकीचे तयार होत नाही. ते आपल्याला बाहेरच्या सोर्सने आपल्याला आहारामधून ते मिळवले जातात पहा, त्याला म्हणायचं विटॅमिन्स. मग त्यामध्ये हे मायक्रो आर कॅपेबल ऑफ सिंथसाइजिंग द विटॅमिन. वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून आपल्याला विटॅमिन्स मिळवता येतात आणि ते विटॅमिन्स अशी मिळवायची की आपल्याला त्याचा उपयोग कमर्शियली पण झाला पाहिजे. हां, आपल्याला पैसा मिळण्यासाठी पण त्याचा वापर झाला पाहिजे. मग असे कोणकोणते एक्झाम्पल आहे ते सांगितले तुम्हाला. त्यामध्ये थायमिन असेल, रायबोफ्लाविन असेल, पायरिडोझिन असेल, फॉलिक ॲसिड असेल पहा. प्रेग्नंट जे असतात महिला त्यासाठी फॉलिक ॲसिडची ट्रीटमेंट दिली जाते पहा. ते फॉलिक ॲसिडच्या गोळ्या असतात पहा, त्यामध्ये फॉलिक ॲसिड असेल, नंतर पॅन्थोस्टिनिक ॲसिड असेल, त्यामध्ये बोन डेव्हलप होण्यासाठी हे ॲसिडचा वापर केला जातो. नंतर बायोटीन असेल, विटॅमिन B12 असेल, ॲस्कॉर्बिक ॲसिड असेल, बीटा कॅरोटीन असेल आणि इरोकोस्टिरॉल असेल. तर अशी ही आईसाईट आपली जी दृश्य पाहतो ना आपण, जी आपली नजर आहे ती आपली चांगली होण्यासाठी याचा वापर केला जातो पहा. तर अशा प्रकारे हे विटॅमिन्स मिळवले जातात वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोबियल सोर्सने. समजलं. मग त्यामध्ये मायक्रोबियल सोर्स सांगितले जातात, ते परत सांगत नाही, ते लक्षात ठेवा. हां, आता पुढचं आहे प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स. प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आपण दवाखान्यामध्ये गेलो का आपण डॉक्टर काय देतात, एक गोळी देतो का. आपण जर ताप आला असेल तर आपल्याला एक गोळी मिळते का, त्याच्यावर आपल्याला 3-4 प्रकारच्या आपल्याला गोळ्या दिल्या जातात. हां, त्यामध्ये एक अँटीबायोटिक पण असते. अँटी म्हणजे काय, अँटी म्हणजे काय, अगेन्स्ट. काय करायचे आपल्याला, प्रतिकार करायचा, त्याला मारायचे. हां, जे झालेलं असतं इन्फेक्शन ते आपल्याला ते डिस्ट्रॉय करायचं असतं. अँटी. आणि बायोटिक म्हणजे काय, बायोटिक म्हणजे कोणते एजंट, बायोटिक एजंट म्हणजे कोणते, लिव्हिंग का नॉन लिव्हिंग. बायोटिक म्हणजे लिव्हिंग, मग त्यामध्ये काय काय येईल, लिव्हिंग
अँटीबायोटिकमध्ये त्यामध्ये कोणकोणते अगेन्स्ट असतात हे अँटीबायोटिक? त्यामध्ये सांगितले अँटीबॅक्टेरियल, बॅक्टेरिया पण कसे आहेत? लिव्हिंग आहे. नंतर अजून कोण आहे? अँटी फंगल. अजून कोण आहे? फंजा आहे. नंतर त्यामध्ये काही अल्गी पण आहे. त्याला आपण अँटीबायोटिक वापरून त्याचा आपण नायनाट करू शकतो. परंतु याच्यामध्ये आतापर्यंत अँटीव्हायरस आलेला नाही. येते लक्षात? अँटीव्हायरस, व्हायरसवरती अजून हे शोध लागलेला नाही आहे. त्यामध्ये कोणतं मेडिसिन तयार झालेलं आहे त्याचा शोध लागलेला नाही सायंटिस्टने. फक्त हे जे अँटीबायोटिक आहे हे कशावरती आहे? फक्त अँटीबॅक्टेरियल असेल, अँटी फंगल असेल, मग त्यासाठी आल्गीवरती पण आहे. परंतु त्यांनी दिले बॉक्समध्ये कॅन अँटीबायोटिक्स किल व्हायरस? कॅन अँटीबायोटिक्स किल व्हायरसेस? तर व्हायरस किल होत नाही अँटीबायोटिक वापरून. समजलंय? हां, समजलंय? फक्त कोण 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 किल होत आहे? बॅक्टेरिया असेल, फंजाई असेल, आल्गी असेल. परंतु आतापर्यंत अजून व्हायरसचा शोध लागलेला नाही. आता प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक समजलं. अँटीबायोटिक म्हणजे काय? अँटी म्हणजे अगेन्स्ट आणि बायोटिक म्हणजे कोणते फॅक्टर? लिव्हिंग फॅक्टर. लिव्हिंग. मग त्यामध्ये कोण कोण येतं? बॅक्टेरिया येतात, फंजाई येतात, काही आल्गी पण येतात. फक्त व्हायरस सोडून. येतेच लक्षात? त्यामध्ये प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक